विधानसभेचे माजी सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या दालनामध्ये मी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण आणि आमदार बाबाजानी दुर्राणी ह्या सर्वांनी आमचं म्हणणं काय ते निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं आहे। आणि जी नोटीस आम्हाला आली होती त्यात कायदेशीररित्या आम्ही पुढे गेलेलो आहोत। वकिलांच्या सल्ल्यानुसार आम्ही ती कायदेशीर प्रक्रिया आता पूर्ण केलेली आहे। विधानसभेच्या अनुषंगाने देखील काही वेळामध्ये सुनावणी पार पडणार आहे। आता पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं आमदार अपतर्थ या सगळ्या अनुषंगाने दोन महत्त्वाचं आहे। एक निवडणूक आयोगाचा लवकरच निकाल येईल, तर दुसरीकडे आता विधान भवनात देखील ही लढाई सुरू झाली। आम्हाला विश्वास आहे आमची बाजू भक्कम असल्यामुळे आणि कायदेशीर प्रक्रिया रीतसर आम्ही पूर्ण केल्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्ह हे अजितदादा यांच्याकडे येणार, त्याच्यावर आमच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही। रायगड लोकसभेच्या बाबतीमध्ये आता भाजपकडून मागणी होऊ लागलेली आहे की भाजपला ती जागा मिळावी, मात्र त्या ठिकाणी सध्या सुनील तटकरे खासदार आहेत, आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही सगळी मागणी रवींद्र चव्हाण जे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्यासमोर झाली। कार्यकर्त्यांना जोरदार त्या ठिकाणी मागणी लावून लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, पण ज्या लोकसभा मतदारसंघावर ज्या पक्षाचं वर्चस्व आहे किंवा ज्या पक्षाचे तिथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच तिथे संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे, या मताचा पक्ष आहे। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातपासून निर्विवादपणे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचं वर्चस्व आलेलं आहे। त्यामुळे आता जे काही वादविवाद किंवा वावड्या उठत आहेत याच्यावर लवकरच महायुतीमध्ये एकत्र येऊन तोडगा काढला जाईल आणि ती जागा राष्ट्रवादीकडे राहील। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता शरद पवार जे आहेत ते माझ्यासाठी उमेदवार मागत आहेत आणि एकूणच ज्या माणसाने माझं घर फोडलं त्या माणसाला काढण्यासाठी आनंद गीतेंना उमेदवारी दिली जाईल, म्हणजे तटकरेंवर त्यांचा निशाणा। आता गीते साहेबांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे। आता ते नेमके पवार साहेबांना भेटलेत का, पवार साहेब त्यांना त्यांच्याशी तसं बोलले का, याचा कुठलाही काही पुरावा नाही आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, गीतेंसारखे असे अनेक लोक अशाच पद्धतीने दावा करतील, पण इतक्या टोकाची भाषा पवार साहेब पण करणार नाहीत। आणि मला विश्वास आहे की रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढेल आणि जिंकेल सुद्धा। आता बघा, विरोधकांना काही काम शिल्लक नाही, त्याच्यामुळं महायुतीच्या मध्ये खळा कसा टाकावा, कसा पडेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांचे चालवत, तोच प्रयत्न गीतेंचा पण आहे। पण गीतेंना शेवटी गीत गायला घरीच थांबावं लागेल असं मला वाटतं। दिल्लीमध्ये भाजपच्या मंत्र्यांची बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये एक अशीच माहिती समोर येत आहे की लोकसभेसाठी भाजपला 32 जागा, राष्ट्रवादीला 6 जागा आणि शिवसेनेला 10 जागा मिळतील अशा पद्धतीचं सूत्र ठरतंय। राष्ट्रवादी त्याच्यावरती काय नाही, अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रफुल्लभाई राष्ट्रीय नेते आहेत, तटकरे साहेब आहेत, हे तिन्ही लोक वर ठरवतील। आमची मागणी जी असेल त्या मागणीमध्ये समाधानकारक न्याय महायुतीचं सरकार आम्हाला देईल अशी अपेक्षा आहे। आमची मागणी 9 लोकसभा मतदारसंघाची आहे। आता त्यात बोलवर म्हणता येणार नाही, पण जिथे आपली शक्ती आहे, जिथे आपण लढू शकतो, जिथे आपण जिंकू शकतो त्या जागा मात्र राष्ट्रवादीकडे राहतील। रोहित पवार सातत्याने म्हणतात की जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत, लोकसभा उमेदवार, ते भाजपच्या तिकिटावरती लढतील आणि भाजपचं चिन्ह घेऊन लढतील, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त निवडणूक ज्या जागा आहेत लोकसभेच्या त्या जिंकायच्या आहेत। या बाबतीत किती तथ्य आहे? ते आता राजकीय भविष्यकार आहेत, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं, येणारा काळ आणि वेळ सांगेल। पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे राहील हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे त्यांच्या वैफल्यग्रस्तपणातून ते तसे वक्तव्य येत आहेत। मात्र ते राजकीय ज्योतिषकार होण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामध्ये कुठलाही तथ्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।